मोठं व्हावं अशी कळकळीची विनंती करतो। मोठ्यांचा मान राखा, वडीलधाऱ्यांचा मान राखा, स्वच्छतेबद्दलचं लक्षपूर्वक ही परंपरा आपण सांभाळा। गेल्यानंतर भारत मातेला आपण पाहिलं नाही, पण भारत मातेचं नाव घेऊन घरात गेल्याबरोबर पाठीवरची शाख बाजूला ठेवून मातृत्वाचं माऊलीचं दर्शन घ्या, त्यातच तुम्हाला भारत मातेचं दर्शन आहे अशी मी अपेक्षा करतो। आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात। मित्रांनो, जेवताना शेतकऱ्याचे आभार माना, जेवताना शेतकऱ्याचे आभार माना। तो मातीत हात कुस्करतोय म्हणून मोती जन्माला येतात आणि आपल्याला ताटात भाकरी खायला मिळते, म्हणून शेतकऱ्याचे जेवताना आभार माना। झोपताना कारिगरच्या ग्लिसरीनच्या आपण जमिनीवर पाय ठेवलाय असं आपल्याला वाटतंय आणि माणूस एका क्षणात जमिनीत उतरतो आणि त्या सैनिकाचा अंत होतो। हातात बंदूक घेऊन सीमेवर रक्षण करणारा माणूस त्या ठिकाणी राबतोय, जीवाचा नैवेद्य दाखवून भारताचं रक्षण करतोय। म्हणून जेवताना शेतकऱ्याचे आभार, झोपताना सुखानं झोपताय कुणामुळं? लष्करामुळं, म्हणून झोपताना लष्कराचे आभार मानले पाहिजेत। एवढे उपकार आपल्यावर आहेत। उन्हाचा कडाका आहे, चटके बसतायत। आकुड पॅन्ट असताना मांडीला चटके बसतायत, तापलेली जमीन अधिक चटके देते। वज्रगडाच्या पायथ्याशी लढताना मुरारबाजीनं शिर डोक्यावर नसतानाही तलवार फिरवली होती आणि ती मिर्झा राजा जयसिंगानं पाहिली होती। हत्तीच्या तोलामोलाची माणसं शिवाजी राजानं कशी सांभाळलेली आहेत याचं कौतुक मिर्झा राजा जयसिंगाने केलं होतं। या तरुण पोरानं जे या ठिकाणी उत्तम अशा पद्धतीचं संकेत पाटील नावाच्या या तरुण पोरानं या ठिकाणी आपल्या वक्तृत्वानं जसं जिल्ह्यामध्ये एक लहर होती, एक उत्तम अशा पद्धतीच्या वक्तृत्वाचा बादशाह म्हणून ते मिळवले, अशा प्राध्यापकांची आठवण करून द्यावी एवढं उत्तम असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे। पुढं या शाळेनं या पोराचा फोटो शिवाजीराव भोसलेंच्या रूपात शाळेनं जतन करावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा या स्पर्धा परीक्षेचं स्मरण करून, ज्या परीक्षेनं आम्ही मोठे झालो, ज्या स्पर्धा परीक्षेनं आमचं कल्याण झालं, अशा प्रकारच्या स्पर्धेचं संधीचं सोनं करण्याची संधी या तरुण पोरांना मिळावी म्हणून घुले सारख्या साहेबांनी, आमच्या प्राध्यापक घुलेनी, या दोघा बंधूंनी हे जे औदार्य दाखवलं आणि आज या ठिकाणी स्पर्धेची परीक्षा उत्तमपणानं आपल्याला करता यावी याचं भान ठेवून देणगीचा हात पुढे केलेला आहे। आणि म्हणून आज या कार्यक्रमाला मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न केला। त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो। अजूनही 7-8 वर्षाची सर्व्हिस त्यांची बाकी आहे। मोठे साहेब होऊन ते अधीक्षक म्हणून निवृत्त होताना शाहू फुले आंबेडकरांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावेत अशी कळकळीची विनंती करतो। आपण पुन्हा थोडेसे पोकळ झाला, ताट बसलं पाहिजे, सर्वांनी ताटपणाने बसलं पाहिजे। आणि आता शेवटचं वाक्य ऐका, गौतमी पाटलाच्या गर्दीला हजर राहून गर्दीचा सभासद होण्यापेक्षा 6 जून ही जन्मतारीख लक्षात ठेवून छत्रपती शिवरायाच्या रयतेच्या राजासाठी ज्या मावळ्यांनी रायगडाच्या पायथ्याशी रक्त सांडलं, त्या रक्ताच्या अभिषेकाचा
साक्षीदार होणं हे त्यापेक्षाही लाख मोलाचं आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. मी नाश्ता करून आलोय. भारत माता की जय. थँक्यू.